चला तर मग न्यूजला सुरुवात करूया आजच्या. इराण आणि इस्रायलच्या युद्धावरून भारतासाठी एक न्यूज एजेंसीकडून एक निगेटिव्ह न्यूज़ आहे. रेटिंग एजेंसी क्रिसिल का कहना है कि भारत का ईरान और इजराइल के साथ सीधा व्यापार पिछले वित्तीय वर्ष में कुल व्यापार का 1% से भी कम था, लेकिन कुछ वस्तुओं में जैसे कि बासमती चावल, पॉलिश्ड हीरे जैसे सेक्टर पर दबाव बढ़ सकता है. इसके वजह से क्रिसियल का कहना है कि ईरान और इजराइल का तनाव अगर बढ़ता है तो भारत के लिए मुश्किलें बढ़ सकती है. दूसरी ओर एक न्यूज़ है. ईरान और इजराइल दोनों देशों ने एक दूसरे पर जोरदार मिसाइल और ड्रोन हमले किए. इजराइल ने ईरान के परमाणु कार्यक्रम से जुड़े ठिकानों पर हमला किया, जिसके जवाब में ईरान ने पहली बार क्लस्टर बम का इस्तेमाल करते हुए ईरानी इलाकों को निशाना बनाया. इस हमले से दोनों देशों के बीच संघर्ष और ही बढ़ गया है. क्या होता है क्लस्टर बम? क्लस्टर बम एक ऐसा हथियार होता है जो हवाई में फटता है और उससे सैकड़ों छोटे छोटे बम एक बड़े इलाके में बिखर जाते हैं. इनका इस्तेमाल अब आमतौर पर हवाई जहाज, मिसाइल और रॉकेट से किया जाता है. क्लस्टर बम बड़े इलाके को नुकसान पहुंचाने के लिए बनाए जाते हैं. ईरान और इजराइल के जंग में और एक नया मोड़ आया है. अमेरिका के राष्ट्रपिता डोनाल्ड ट्रंप ने कहा कि अगले 2 हफ्ते में निर्णय लिया जाएगा कि हमला करना है क्या हमला नहीं करना है, ये निर्णय लिया जाएगा. और एक न्यूज़ है, अच्छी न्यूज़ है इंडिया के लिए. टेस्ला ने घोषित किया है की जुलैपर्यंत भारत में आपले पहिले शोरूम उघडण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे देशात ऑटोमोटिव्ह बाजारपेठ प्रवेश होईल. टेस्लाचे वाय मॉडेल हे आधीच मुंबईत आले होते. आत्ता त्याची शुल्क मुळात त्याची किंमत $56,000 पेक्षा जास्त झालेली आहे. भारतासाठी अनेक चांगली न्यूज आहे. इराणने भारतासाठी हवाई निर्बंध शिथिल केलेले आहेत. विद्यार्थी आणि यात्रेकरूंसाठी हे निर्बंध शिथिल केलेले आहेत. 1,000 भारतीय परत येणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून ही न्यूज आलेली आहे. भारतीय विद्यार्थी आणि यात्रेकरू यांना मशिदाकडून तेहरानला हलवण्यात आलेले आहे. 3 विमानांना परमिशन दिलेली आहे. त्यातील पहिले विमान हे आज रात्री उशिरापर्यंत पोहोचेल आणि दुसरे 2 विमान हे उद्या दुपारपर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा आहे. चला मग आता बँक निफ्टीचा चार्ट बघूया. बँक निफ्टीनं काल आपण जसे बोललो होतो तसेच एक ट्रेंड दिलेला आहे. बुलिश फ्लॅग तयार केले होते आणि ट्रेंड लाईनवरची ब्रेकआउट करून एक अप ट्रेंड दिलेला आहे. मार्केट आत्ता सध्या रजिस्ट्रेशनपाशी आहे. मार्केटचं रजिस्ट्रेशन लेवल ही 25,110 रजिस्ट्रेशन आहे आणि मार्केटचा सपोर्ट 24,871चा सपोर्ट आहे. मार्केट आता सपोर्टला एकदा रिटेस्ट करून परत जाईल, नाहीतर उद्या कन्सोलेशन करेल मार्केट. 1 आवरचा जर चार्ट बघितला आपण तर 1 आवरच्या चार्टमध्ये आपल्याला दिसून येईल की उद्या एक बेरिश ट्रेड येईल, पण उद्या कन्सोलेशन करण्याची शक्यता आहे. आणि डे चार्टमध्ये बघितलं तर स्पिनिंग टॉप कॅन्डलस्टिक काल केली होती आणि आज बुलिश मारुबुजू कॅन्डलस्टिक पॅटर्न केला आहे. एक अपवर्ड ट्रेंड आहे आणि चार्ट जर पॅटर्न बघितलं तर बुलिश ट्रेंडचा चार्ट पॅटर्न आहे, म्हणजे ट्रेंड उद्या बुलिश राहू शकतो. उद्या कन्सोलेशन करून मार्केट वर जाऊ शकतो, कारण की रजिस्ट्रेशन लेवल महत्त्वाची उद्या आहे. किती डे चार्टमध्ये बघितलं तर 25,200चं महत्त्वाचा रजिस्ट्रेशन आहे. चला मग आता FINDIचा डाटा बघू. हा महत्त्वाचा डाटा असतो.
आज DIने आज 3,000 करोडची निव्वळ सेलिंग केलेली आहे आणि FIने आज 7,940ची निव्वळ बाईंग केलेली आहे. FI बाईंग